मित्रांनो नमस्कार, मी अतुल गायकवाड तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत, इथं आहेत मेंढपाळ आणि त्या मेंढपाळाकडे आपण जाणार आहोत. त्यांचं तिथं बोलणं, त्यांचं ते राहणं कसं आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो आहे. त्यांचं तिथं राहिल्यानंतर जी त्यांची परिस्थिती होते, पाऊस आल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करणार आहोत. चला आपण तिकडे जाऊया. हे मित्र आहेत पाहुणं. राम राम. लाजलं पाहुणं. आता ही पावसाळा संपत आला, आता शिक सुरुवात झाली पावसाळ्याला आणि आता शिक मेंढ्याला चरायला तर तोपर्यंत परत पाऊस बंद झाला. आता पाऊस बंद झाला परत आता मेंढ्याच्या तोंडाला कसं तरी येत होतं खायला. तर आता 8-15 दिवस पाऊस पडतो का नाही ती अडचण आहे. आणखीन सगळ्या मेंढ्या शांत उभे आहेत एका ठिकाणी. आणि हे मित्र नाव सांग. शाळेत जातो का नाही तू? जातोस का? कितीला आहे? चौथीला आहे. आम्ही हे मेंढ्या राखतोय आता. का सुट्टी आहे आज? सकाळी शाळा. आणि ही कुठे गेला? हे छोट्या माग तू माग पळायला लागलाय. ही एक छोटा आहे आणि ही पण मेंढ्या राखायला. आज का सुट्टी आहे का तुला? पण ही शाळेत आहे का? ही दोघं भाऊ आहे ना तुम्ही? ही दोघं भाऊ आहेत. ही मेंढ्या राखायला सुट्टीच्या दिवशी. आणि हे त्यांचे आजोबाच का? हे आजोबा आहेत. आजोबा गाव कुठलं? पळशी आहेत बघा. आता पाऊस पडेल का? नेमका थोडा पाऊस पडला आणि बाळा तुम्ही इथं बरं की नेमका पाऊस पडला आणि म्हणजे पाऊस पडला तर खायला आलं. बरोबर आहे, मेंढ्याला थोडं खायला आलं. आता परत पावसानं उघडकीच दिली. आता पाऊस आता कधी किती दिवस पडतो का नाही, पण खायला तोंडाला तेवढं तरी यायला लागले का नाही. तर मित्रांनो बघा, हे आता मेंढ्याच्या खायला म्हणजे तोंडाला थोडं यायला लागले, पण पावसानं आता उघडकीच दिली. ऊन तर असं पडायला उकाड्यासारखं, म्हणजे उन्हाळ्यासारखं ऊन पडायला लागले. आणि उन्हाळ्यासारखं ऊन पडते परत मेंढ्याला आता खायचं परत आणि अवघड होईल. पण देवानं नशिबाने पाऊस पडायला पाहिजे त्यावर्षी पटकन. बघ ही सुद्धा मेंढ्या राखतोय. तुझं नाव काय? छोटी आहे का छोटा आहे? छोटी आहे. बघा मित्रांनो, ही सुद्धा मेंढ्या राखते. हातात काठी आहे हिच्या आणि ही सुद्धा मेंढ्या राखायला लागली. तुला येते का राखायला मेंढ्या राखा येतात? काय नाव काय तुझं? नाव सांग. छोटे नाव सांग तुझं. नाव काय तुझं? हे चावल रे डॉबर मला. आणि मित्रांनो खरंच म्हणजे मेंढपाळाचं जीवन असं आहे. आता त्यांचा मुक्काम इथं शेजारी आहे आणि इथं जवळच्या शेतामध्ये मुक्काम आहे. राहायची सोय तिथंच त्यांनी केली, कारण पावसाचा भरवसा नाही. छोटी नाकाला काहीतरी लागले तिच्या आणि आता मेंढ्या राखत होती. ती काठी हातात तिची होती, तिच्या हातामध्ये काठी होती. ही दोघं जण मेंढ्या राखतात तिथं आणि ही पण छोटी मेंढ्या राखते. ही मेंढ्या दिसल्या का तुम्हाला इकडं साईडला? आणि इथंच मुक्काम आहे यांचा. आता संध्याकाळचा स्वयंपाक तुला येतो का स्वयंपाक करायला? येतो बाता घातली येतो स्वयंपाक तुला? नाकाला काय लागले तुझ्या? नाकाला बघा ना हिच्या काय लागले. हो का काय लागले? हा झूम करून दाखवतो नाकीचं. तुम्ही म्हणता काय लागले नाकाला? घाबरते ती. ठीक आहे, तिला व्हिडिओमध्ये वेगळं वाटायला काहीतरी मध्ये बघायला आली. ते आजोबा तिकडे गेलेत. ते कोण आहेत? आजोबा आहेत का तुझे? आबा आहे तोय. मित्रांनो एक मेंढी आहे. ती आता ते आवाज दिला बघा. त्या मेंढीला, ती मेंढीने आवाज दिला की कशी ती बघा. दे आवाज बाळा. हे बघा आली लगेच आहे का? म्हणजे ह्याला म्हणायचं प्रेम. मित्रांनो बघितलं, ह्यानं आवाज दिला. काय नावरती बाळा? ढवळी. आणि मग तू तिला काय म्हणलास आता? ढवळी म्हणलं. ढवळी म्हणजे पळतच आली. दुसरी कुठली आहे का मेंढी आणखीन? दे बरं आवाज तिला. काय नाव आहे? पट्ट्या. आता पट्ट्या कुठला आहे बघू आपण. येतोय का? खाण्यात विजय. ही दुसरा आलाय. ही कोण आहे? बांडी. आवाज दिला. आता दुसऱ्या त्या पट्ट्याला आवाज दे. ही कोण आली? बुटी. मित्रांनो त्यांना 4 मेंढ्याला आवाज दिला आणि 4 मेंढ्याला आवाज दिला की प्रत्येकाची नावं घेऊन त्यांना आवाज दिला आणि आवाज दिला की पळतच आलेत ते त्यांच्याकडे. आता दुसरं कोण आहे आणखीन?
त्या शेळ्याचे नाव घे. काय? मनी. तेव्हा त्याने मनी आणि ती काय मागची छक्की. मनी आणि छक्की ह्या दोघींना आवाज दिलं तर ते दोघी बी इकडे आले. हे बघा हे शेळे आहेत. तर मित्रांनो ह्याला प्रेम लागतं. ए उघडी का झाली, मेंढ्या लागले तुला चाटायला. हा ठीक आहे मित्रांनो, जीवन असंच आहे, मेंढपाळांचं जीवन असंच असते. आणि आता इथं त्यांचा मुक्काम आहे. संध्याकाळी त्यांचं जेवण बिवून तिकडं स्वयंपाकाची तयारी चालली. त्यांच्या महिला तुम्हाला दाखवतो मी झूम करून. हे बघा पाण्याचा हंड घेऊन आले तिकडनं आणि स्वयंपाकाची तयारीसाठी त्यांचं चाललं आहे आता लगबग. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथंच त्यांचा मुक्काम आहे जवळच. चला आपण दाखवतो तुम्हाला तिथं. तिथनं जाता जाता आपण तिथनं जाऊया. तर मित्रांनो त्यांना हे राखत असताना काही लांडग्यापासून कुत्र्यापासून बाहेरचं संरक्षण हो म्हणून त्यांनी सुद्धा ही अशी कुत्रे सांभाळलेले आहेत. हा मित्रांनो डॉगसुद्धा लांडग्यासारखा दिसतोय दिसायला आणि लांडग्यासारखा दिसतोय आणि हाच सगळ्याचं रक्षण करतोय. किती कुत्रे आहेत बाळा तुमचे? कुत्रे किती भरपूर असतील. एकच कुत्रा आहे. हे बघा हा कुत्रा आहे आणि इकडं आतल्या बाजूला हे राहत आहेत. हे बघा इकडं त्या महिला तुम्हाला मी दाखवतोय. त्यांनी पाणी आत्ताच आणले प्यायला. स्वयंपाकाची तयारी चालली त्यांची. संध्याकाळचा मुक्काम त्याचा तिथंच असतो. चला आपण थोडंसं पुढे जाऊया. मेंढीचे पोटं भरलेत आता. मेंढ्या ओळणीच उभा आहेत. चला आपण थोडंसं पुढे जाऊया. तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही. हे बघा हे चाललेत आता मेंढ्या. जवळजवळ यांची पोटं भरलेत आता सगळ्यांची. थोडं पाऊस पडला त्याच्यामुळे थोडंसं गवत आहे उगवलेलं आणि गवतामुळं त्यांची पोटं भरत आहेत. मागच्या महिन्यामध्ये लय तारंब झाली पण काका. मागच्या महिन्यामध्ये चित्रपाची लय तारंब झाली. खायला लयच अवघड होतं कारण खायचं लयच मुश्किल होतं. पाऊसच नव्हता, गवत वाळलेलं होतं, पाण्याची तारंबळ, खायची तारंबळ, सगळी तारंबळ. आणि आता ह्यांची पोटं जवळजवळ भरलेत आणि ह्यांचा मुक्काम संध्याकाळचा इथंच आहे. संध्याकाळचं आता जाऊन ते हे लावणार त्याला नाही का काका, ते त्याला काय म्हणतात वाघार ना, ती वाघार करावं लागते. आणि वाघार आता लावलेले आहेत का लावायचे आता लावणार आहे का, तर ते वाघार आता लावणार आहेत. आणि वाघारीच्या आतमध्ये मग मेंढ्या ते ठेवलेले जातात. तर मित्रांनो ही घोडे आहेत त्यांच्या. घोड्या एवढ्यासाठी आहेत त्यांना की जाताना त्यांना त्यांचं सामान काय असेल, कुठं काय असेल ते सगळं त्यांची सामान असेल, त्यांची पिलं, त्यांचं अन्नधान्य सगळं काय ते ह्याच्यावरती त्या घोड्यावरती ठेवलं जातं. थांब ह्याचं काय नाव आहे, ह्याचं राजा, त्याचं नसू दे की पण नाव माहीत नाही. आणि ह्याचं हौशा नाव. तू पुढं चला आता. तर हे मित्रांनो इथं राहत आहेत. त्यांनी आत्ताच मावशीबाईंनी पाणी आणले आणि पाणी आता ते स्वयंपाकाची तयारी त्यांची चालली, तुम्हाला दाखवते. हे बघा इथं त्यांचा मुक्काम आहे. चल आपण बांधावर उतरतोय. अयो इथं त्यांचा मुक्काम आहे. आता काही दिवसभर पिल्ली असतात, ती पिल्ली पाजायचं काम चाललं आहे. आणि छोटी बाळ आहेत, ते दिवसभर इथे ठेवलेले असतात, त्यांना पाजायचं काम चाललं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं मुक्काम असतो त्यांचा. हे कुत्रं बाळ चावलं नाही, ते मला नाही चावत. तर म्हणजे नवीन माणूस कोणाला मग त्यांना पिल्ली कशी कळतात तो की ह्याचाच पिल्लो आहे म्हणून कोणाला, म्हणजे ह्यांनाच आईला कळतं का त्यांच्या. म्हणजे पिल्ली हा म्हणजे नुसतं सोडून दिलं की ती आई बरोबर त्याची त्याला ओळखते, त्यालाच पाजणार, दुसरं पाजणारच नाही. त्यांना लय ज्ञान आहे आपल्यापेक्षा, त्यांना ज्ञान लय. म्हणजे इथं पिल्ली बांधली होती का तुम्ही, ही छोटी पिल्ली बाळी, त्याला काय म्हणतात कोकरं म्हणतात. तर मित्रांनो ह्याला कोकरं म्हणतात. आणि ही कोकरं जी आहेत ना छोटी ही दिवसभर इथं बांधून ठेवली होती त्यांनी. आणि ही मेंढ्या मोठ्या ते चरायला गेल्या होत्या. आता संध्याकाळी चरून आल्यानंतर ते त्या मावशींनी त्या पिल्लांना सोडलं. तर सोडल्यानंतर त्यांच्या जी आईने आपापली बाळं लगेच ओळखतात आणि आपापल्या बाळाला पाजतात. अजून आले नाही हे ते दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत का, दुसऱ्या आहे का खंड त्यांचं, दुसऱ्या खंडात आहे. मग ह्यांना पाणी वगैरे पित नाहीत ना आता ही लहान, ते लहान बाळ असल्यामुळे त्यांना आपण पाणी पाजत नाही असं म्हणतात त्या मावशी.
पण पाऊस वगैरे आला तर मावशी मग संध्याकाळचा अचानकच जोरदार पाऊस आला तर आता काळ्या रानात काय आमचं असंच हाल राहतात पाण्यात पावसात चिखलात. अवघड आहे मित्रांनो. हे छोटं बघा संध्याकाळचं जर पाऊस बिऊस आला तर अचानक तारांबळ म्हणजे रस्ते मेंढरं उचलून सगळे म्हणजे तिकडेच न्यावं लागत असेल हाकलून. वर पाणी जरी आलं तरी बकरी समजा काढली गाडी बरं बाहेर तर काढली नाही तर पावसात काय असंच चिखलात बसायचं असंच असंच बसायचं. ही बारकी बाळ आहे ते मग पुढं किंवा रात्री तर लईच आपल्याला थांबताच येणार ह्याच्यात तर उचलून कुठं तर रोडवर मांडायचं तारांबळ सगळी. सगळे तारंबळ. हे काय म्हणतेस हे नाकाला काय लागले मुतले तुझ्या हा हे छोटे काय लागले. मुतले बहुत लागले नाकला. तर हे बघितलं असेल इथं काळ्या वावरामध्ये आता ह्यांचा मुक्काम आहे आणि आता ह्यांचा मुक्काम इथंच आहे. पण जर पाऊस आता उघडलाय ठीक आहे पण जर पाऊस अचानकपणे आला तर ह्यांची खरंच परिस्थिती अवघड होते. त्या काळ्या रानामध्ये पूर्ण चिखल होत असतो. त्यांची झोपाची व्यवस्था सगळी व्यवस्था खूप बिकट परिस्थिती होती मित्रांनो. तर आता हे बाबा बसले तिथं जाऊन थकून चहा पाणी चालले. सगळ्यात लवकर चुली पेटलेल्या असतात. पटकन आपलं वारावतानाच्या आधी पावसाच्या आधी स्वयंपाक करायचा आणि आराम करायचा. दिवसभर फिरल्यामुळे ते थकलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा आता स्वयंपाक चालला आहे. चला आपण आता इकडे भेटूया. आता आपण ह्या बाबांना बघितलं त्यांना ते इथं येऊन बसलेत. आता त्यांचा स्वयंपाक चाललाय चहा पाणी चाललंय. चहा वगैरे करायचं दूध म्हणल्यावर मेंढीचं दूध ना चहा वगैरे करायचं म्हणलं ते मेंढीच्या दुधाचा चहा करतात लगेच. हे असं फक्त बाबा पाऊस पडल्यावर थोडी अडचण येते का नाही. पाऊस पडल्यावर जरा लई अडचण. तर मित्रांनो आता ते 7 वाजले जवळजवळ आणि त्यांचा आता स्वयंपाक चाललाय. ह्यात काय कोंबड्या येतोय कोंबड्या आहेत ह्याच्यामध्ये अंडी वगैरे लागली कुठं काय लागली तर असावी म्हणून त्यांनी तर कोंबड्या पाळलेल्या आहेत. कोणता टॉमी टॉमी झोपलाय. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.